नमस्कार, नगरसंघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी सागर उस्सल. कोपरगाव मुख्यालय असलेल्या समता पतसंस्थेच्या सावडी प्रेमदान चौक येथे नगरमधील दुसऱ्या शाखेचे उद्घाटन खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या हस्ते व आमदार संग्रामभाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच झाले आहे. कोपरगाव मुख्यालय असलेल्या समता पतसंस्थेच्या सावेडी प्रेमदान चौक येथे नगरमधील दुसऱ्या शाखेचे उद्घाटन खासदार सुजय विखे यांच्या हस्ते व आमदार संग्रामभाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात झाले. पतसंस्थेच्या चळवळीला काका कोयटे यांच्या कामामुळे मिळालेल्या बळकटीमुळे पतसंस्थांच्या ठेवींमध्ये भरघोस वाढ होत आहे. अनेक पतसंस्था गैरकारभारामुळे बुडाल्या आहेत. त्यांच्या चालकावर नुसतीच कारवाई न करता राज्य सरकार व केंद्र सरकारने सक्षम कायदा करणे आवश्यक आहे. देशातील मोठमोठ्या बँकांमध्ये झालेले घोटाळे हे कमकवत असलेल्या कायद्यामुळे झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मंत्री अमित शहा यांनी सरकार स्वच्छ करण्यासाठी झालेल्या भ्रष्टाचाराचा फुगा फोडण्यासाठी केंद्र सरकार सहकाराचे धोरण बदलत चांगले कडक सक्षम कायदे आणत आहे. राज्यात सहकारी पतसंस्था चांगले काम करत गोरगरीब व गरजू जनतेस आधार देत आहेत. त्यात समता पतसंस्थेचा मोठा वाटा आहे असे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केले. काका कोयटे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून सहकारी पतसंस्थांसाठी दिलेल्या भरीव योगदानामुळे ही चळवळ सक्षम झाली आहे. स्वतःच्या समता पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अर्थपुरवठा करून छोटे व्यावसायिक ते मोठे उद्योजक होण्यास हातभार लावत आहे. कोपरगाव सारख्या छोट्या गावातून सुरू केलेल्या समता पतसंस्थाने चांगल्या काम व अत्याधुनिक सेवेमुळे आज राज्यात ब्रँड व्हॅल्यू निर्माण केली. काका कोयटे यांनी राज्यातील पतसंस्थांचे प्रश्न मार्गी लावत काका कोयटे सहकार क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व झाले आहेत. तरुणांना लाजवेल असे त्यांचे काम आम्हाला अभिमानास्पद आहे. राज्य सरकारकडे पतसंस्थांचे प्रलंबित प्रश्न मांडण्यासाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना भेटून पाठपुरावा करू असे आश्वासन यावेळी आमदार संग्रामभाई जगताप यांनी दिले. पतसंस्थेचा सुरुवात काका कोयटे साहेबांनी कोपरगाव सारख्या शहरामधून सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर हे जाळं एक चांगल्या रीतीनं वेगवेगळ्या तालुका स्तरावरती हे चांगल्या रीतीनं पुढे चालू लागलं आणि त्या माध्यमातून नवीन नवीन संकल्पना की एखाद्याला जर काही व्यवसाय टाकायचा असेल तर त्याला वेगवेगळ्या अडचणीला सामोरं जावं लागतं. पहिली सुरुवात असते ती आर्थिकदृष्ट्या की आपल्याला कशा रीतीनं पैसा कुठून उपलब्ध होईल हे सगळ्यात मोठं पाऊल खरं तर काका हे कुठला व्यवसाय करत असताना समोर असतं. सगळ्यात मोठा प्रश्न असतो की पैसा कुठून उभा करायचा आणि मग तुमच्यासारख्या लोकांच्या माध्यमातून एक छोट्या एखाद्या व्यवसाय सुरुवात करायची ज्याला स्टार्टअप बिझनेस म्हणतो आपण की तशा रीतीने सुरुवात करायची म्हटलं तो आर्थिकदृष्ट्या आपल्याला त्याच्यामध्ये पुढे विचार करावा लागतो आणि म्हणून त्या माध्यमातून काम करण्याकरता ते सगळं पुढे जावं लागतं, पुढे काम करावं लागतं.
आणि मग तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून आज अनेक तरुणांना, जसं आता कोपरगावसारख्या शहरामध्ये जर आपण पाहिलं, जी बाजारपेठ खोलली तुमच्यासारख्या लोकांच्या माध्यमातून, त्यांना छोटे मोठे व्यापार उद्योग करणाऱ्या माणसांना आपल्या माध्यमातून एक पैसा उपलब्ध झाला आणि त्या माध्यमातून ती बाजारपेठ देखील आपली फुललेली पाहायला मिळते. आणि म्हणून कुठेतरी ते चांगल्या रीतीनं ह्या क्षेत्रामधलं ज्ञान असलं पाहिजे की कशा रीतीनं आपण कर्जरूपी जेव्हा पैसा देतो तर संस्था चालवायची म्हटलं तर तो पैसा दिल्यानंतर तो पुन्हा देखील आला पाहिजे, याच्यावर देखील आपण चांगल्या रीतीनं नियोजन केलं, काम केलं. आणि म्हणून कुठेतरी आज एक चांगल्या रीतीनं एक आपल्या या क्षेत्रामध्ये देखील आपलं नावलौकिक आज नगर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे. बऱ्याच लोकांची धारणा देखील असते की ह्या संस्थेकडून आपण जर लोन घेतलं तर आपण तर फेडणारच आहोत, पण आपली देखील भरभराट होती. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे आमच्याकडे आता नगरमध्ये बोललं जातं की ह्या संस्थेत जर कर्ज घेतलं तर काही कर्जही फिटत नाही आणि आपलंही काही भलं होत नाही. पण आपल्या संस्थेचं नाव असं आहे की आपण जर इथून जर आपण काहीतरी 2 रुपये जर घेतले तर हे आपल्याला भरण्या इतके पैसे मिळतील आणि आपलाही या संस्थेतून उद्धार झाल्याशिवाय होणार नाही. तर असं देखील एक कुठेतरी त्याला आपण जे म्हणू, तुमच्या नावानं ब्रँड व्हॅल्यू ही निर्माण झाली आहे. आणि म्हणून कुठेतरी कुठल्याही क्षेत्रामध्ये वसंत शेठ ब्रँड व्हॅल्यू ही निर्माण झाली पाहिजे. ब्रँड व्हॅल्यू असल्याशिवाय काही काम भागानगर साहेब होत नाही. ब्रँड व्हॅल्यू ती असली पाहिजे. कुठतरी त्यांनी काहीतरी केलं म्हणून आपण काहीतरी करून आपली ब्रँड व्हॅल्यू वाढत नसते. की स्वतःच्या नावावरती स्वतःची ब्रँड व्हॅल्यू निर्माण करावं लागते. आणि म्हणून कुठतरी तुमचं आज हे महाराष्ट्रामध्ये तुम्ही एकट्याचीच संस्था चालवत नाही, तर तुम्ही अनेक जिल्ह्यातल्या, अनेक संबंध महाराष्ट्रातल्या या पतसंस्था चळवळीला तुम्ही मार्गदर्शन करता, त्यात चालवता. मार्गदर्शन म्हणजे चालवायचंच काम तुम्ही करता. अनेक संस्था अडचणीत आल्या, त्या जिल्ह्यातले लोक इथे येतात, काकांना भेटतात की आमची अशी पतसंस्था अडचणीत आली, काय करायचं. हे मार्गदर्शन करतात आणि पतसंस्था त्यातून बाहेर निघा ती मदत होत असते. आणि मग अशा रीतीने एक नगर जिल्ह्यातलं आपलं काका तिकडे म्हणजे या सहकार क्षेत्रामधलं एक फार अग्रगण्य नाव आहे की ज्याचा संबंध महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचा ह्या क्षेत्रामधला दांडगा अनुभव या निमित्तानं आपल्याला आहे. आणि म्हणून आपण या निमित्तानं जरी नगर शहरामध्ये दुसरी शाखा असली तरी एक चांगल्या रीतीनं आपण या नगरमध्ये देखील या बँकिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेकांना तुम्ही मार्गदर्शन देखील केलेलं आहे. ही चळवळ तुम्ही जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये उभा करून आज चांगल्या रीतीनं, कारण मागेच्या काही काळामध्ये विशेषतः लॉकडाऊनच्या काळामध्येच अनेक संस्था अडचणीमध्ये आल्या, अनेक व्यवसाय अडचणीमध्ये आले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यामुळं निश्चितच या संस्था देखील अडचणीत आल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. पण त्याच्यातून मार्गक्रमण करत तुमच्यासारख्या दिग्गज माणसांमुळे आज त्यांना देखील काम करण्याकरता कुठेतरी पुढं संधी मिळतील. त्या माध्यमातून ते लोकही आता पुन्हा रुळावर येऊ लागलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही एकदा रुळावर असले तर छोटे मोठे व्यवसायांना करा आधार असतो. कारण राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कर्ज मिळवणं ही काय तितकी सोपी गोष्ट राहिली नाही. तिथं फार बाबी तपासाव्या लागतात, फार बाबीच्या समोर आपल्याला जावं लागतं. आणि त्यामुळे तिथं एखादा जर लोन करता प्रयत्न करत असेल, व्यवसाय करण्याकरता प्रयत्न करत असेल तर त्याला कदापि ते शक्य होत नाही. आणि मग तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून आज कुठेतरी पुढाकार घेऊन हे सगळं आज काम या जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे. आणि मग तुम्ही जे काही प्रश्न केंद्र सरकार दरबारी आपण मांडले असतील निश्चित त्याच्यावरती खासदार आपल्याला बोलतील. पण राज्य सरकार दरबारी जे काही आपले प्रश्न असतील, आपल्याकडे सहकार खात्याचे मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब आहेत, तर तुम्ही ज्यावेळेला एखादं निवेदन ज्यावेळेस आपल्या सगळ्याच्या काही मागण्या असतील त्या दिल्या की लगेच त्यांची मी वेळ बाळासाहेब पाटील साहेबांची घेतो. आपण सर्वजण त्या ठिकाणी जाऊयात आणि आपल्या नगर जिल्ह्याच्या वतीनं आपल्या या पतसंस्थेच्या चळवळीतल्या मागण्या त्या ठिकाणी आपण मांडण्याचं काम त्या निमित्तानं आपण ते करूयात. मंजूर करून घ्यायचं काम आम्ही नंतर करू, फक्त तुम्ही मांडण्याचं तुम्ही काम करा. त्यांच्या मागं लागून ते मंजूर कशा करून घ्यायच्या ते कांबळे साहेब आपण करू सगळे मिळून. त्यामुळे ते बाकी अडचण आम्ही काही येऊ देणार नाही. आणि मग बाकी प्रश्न हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असेल, ते सांगतील की कशा रीतीनं वरतून काय आणायचंय ते सांगतील. पण आपण निश्चित ह्या स्तरावरचे जे आपले असतील ते आपण आणूया आणि चांगल्या रीतीनं. कारण तुमच्यासारखे लोक जर जगले तरच तुम्हाला सांगतो की नवीन छोटे मोठे आमच्यासारखे तरुण हे व्यवसायामध्ये येणार आहे. आणि ते व्यवसायामध्ये आले कारण छोटा एखादा व्यवसाय निर्माण झालो तर त्याच्यातनं होतं काय की 4-5 जणांना नोकरी लागते. सगळ्यात मोठं साधन आहे की प्रत्येक कुठं ना कुठं छोटा मोठा व्यवसाय तयार होत यायला पाहिजे. कारण एक माणूस छोटा व्यवसाय तरी जर टाकला तर तिथं 4-2 जणांना नोकरी मिळते, म्हणजे रोजगार निर्माण होतो. आणि म्हणून रोजगार निर्माण होणं देखील तितकंच महत्वाचं काम आहे. आणि ते शक्य कुठून होणार आहे तर फक्त तुमच्यासारख्यांची जी चळवळ आज निर्माण झालेली आहे तर या चळवळीला बळ देण्याचं काम
हे सर्व मंडळींना सरकार दरबारी करावं लागणार आहे. आणि म्हणून कुठेतरी हे सगळे एक चक्र असतं की याची सुरुवात तुमच्यापासून आहे. आणि म्हणून सुरुवात ज्याला आपण पाया म्हणतो तो पाया भक्कम करण्याचं काम हे आपल्या सगळ्यांना मिळून करावं लागणार. आणि म्हणून कुठेतरी तुमची सगळ्यांची सगळं उभं राहिली, भक्कमरित्या उभं राहिली तर नवीन उद्योजक निर्माण होतील, नवीन व्यावसायिक निर्माण होतील आणि त्याच्या माध्यमातून अनेकांना नोकऱ्या देखील मिळत असतात. म्हणून अशा रीतीनं सगळं हे काम करण्याचा प्रयत्न तुम्ही जे काय करताय, विशेषतः आपल्या नगर जिल्ह्यामधून तुम्ही जे करताय, कारण की आज तुम्ही जेव्हा महाराष्ट्रामध्ये फिरतात तर काका कोयटे कुठे आहेत तर नगरचे, कोपरगाव तालुक्यातले आहेत, नगर जिल्ह्यातले. तुम्ही सगळ्या आमच्या नगर जिल्ह्यातला एक सहकार क्षेत्रातला एक अभिमान आहे. आणि म्हणून ह्या अभिमानानं आपल्याला कुठतरी ते प्रश्न देखील सोडणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुमच्या माध्यमातून आज नगर जिल्ह्याचा जो काही नावलौकिक निर्माण होतोय तो देखील आमच्या दृष्टिकोनातून एक फार मोठा अभिमान आपल्या सर्व नगर जिल्ह्यावासियांना मानावं लागेल की कुठतरी आज तुम्ही जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये फिरत असताना की नगर जिल्हा हा एक चांगला सहकार क्षेत्रामधला जिल्हा आहे. सर्वात प्रथम मी आदरणीय काकांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी मला कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं. आणि मी आमदार साहेबांची देखील माफी मागतो. ते कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, खरं तुम्ही माझ्या नंतर बोलले पाहिजे होते. मला माहित नव्हतं, मी पत्रिका नंतर पाहिली, पण तुम्ही माझ्या अगोदर बोलल्यामुळे तुम्ही संपूर्ण वेळ घेतलेला आहे आणि त्यामुळे मला काय फार बोलण्याचं राहिलेलं नाही. समताबद्दल मी बोलण्यापेक्षा कोयटे आणि विखे पाटील कुटुंबियाचं नातं, ऋणानुबंध हे गेले अनेक वर्षांपासून नगर जिल्ह्याने पाहिलेलं आहे. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, काका आणि संदीप आणि मी तसे संबंध आमचे कुटुंबाचे पुढे नेले आणि एक व्यवसाय पलीकडे जाऊन एक ऋणानुबंध असल्या कारणाने आज या कार्यक्रमाला या ठिकाणी मला यावं लागलं. पतसंस्थेच्या पूर्ण प्रगतीमध्ये आज अख्ख्या नगर जिल्ह्यामध्ये जर पतसंस्थेच्या ठेवीचा विचार केला तर फक्त नगर जिल्ह्याच्याच पतसंस्थेमध्ये 12,000 कोटीच्या ठेवी काका आज आहेत. फक्त पतसंस्थेच्या. आपण याच्यामधून बँका बाजूला काढू, जिल्हा बँकेमध्ये 8,000 कोटीच्या ठेवी आहेत. पण सगळ्या पतसंस्थेमध्ये 12,000 कोटीच्या ठेवी असणं हे खरं श्रेय जातं काका आणि त्यांच्या सर्व पतसंस्था चालकांना की जो विश्वास संपादन तुम्ही या प्रत्येक नागरिकामध्ये, प्रत्येक शेतकऱ्यामध्ये करू शकला. अनेक पतसंस्था बुडाल्या, त्याच्यावर बोलण्यासारखं काही फार नाहीये. मला वाईट वाटतं की अनेक लोक जेव्हा आम्ही कधीही सामाजिक जीवनामध्ये फिरतो, अनेक गोरगरीब लोक ज्यांच्या ठेवी बुडाल्या, आज त्यांना पैसे नाही, आमच्याकडे येऊन मागणी करतात. आणि म्हणून मी निश्चित आमदार साहेबांना विनंती करेल आणि केंद्राकडे विनंती करेल की कुठेतरी सक्षम कायदा निर्माण झाला पाहिजे. नुसतं व्यक्ती जेलमध्ये टाकून त्याच्यावर कोर्ट केस करून ज्या माणसाचे 100 रुपये, 1 लाख रुपये जो आयुष्यभराची पेन्शन त्या पतसंस्थेमध्ये ठेवलेली आहे त्याला कशी परत मिळेल यासाठी कुठेतरी कायदा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. कोणाला शिक्षा देऊन ना कोणाचं पोट भरतं ना कोणाचं घर चालतं. आणि निश्चित राज्याच्या सहकाराच्या धोरणावर आणि केंद्रामध्ये सहकार मंत्रालय असल्या कारणाने जे काही निर्बंध आज राज्य सहकारी बँकेमध्ये आले, नॅशनलाइज बँकेमध्ये आले, हे सगळे कारण होते की ज्या बँका आज बुडत चालल्या, नियमबाह्य कर्ज वाटप झालं आणि म्हणून सगळ्या बँका अडचणीत आल्या कारणाने आज सर्वसामान्य नागरिक जेव्हा कर्ज घ्यायला जातो त्याला असंख्य अडचणी निर्माण होतात. या सगळ्या संदर्भात निश्चित केंद्र सरकार धोरण बनवलंय. येस बँक जेव्हा बुडाली तेव्हा आपल्या देशामध्ये प्रथम अशी गोष्ट घडली की एखादी बँक नुसतं बुडून दिली गेली नाही, पण त्याचे 50% शेअर हे एसबीआयने घेतले. ती बँक सावरली, आज बँक चालवली, त्याच्यावर प्रशासक आला. आयडीबीआयची तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून हे केंद्राचं नरेंद्र मोदी सरकार आहे की ज्यांनी या 8 वर्षामध्ये मागच्या 40 वर्षामध्ये झालेला भ्रष्टाचार, बँकेची हेळसांड सांभाळत आज कुठेतरी या बुडालेल्या बँकेंना आधार द्यायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. बँकेमध्ये झालेला भ्रष्टाचार हा का मागच्या 7 वर्षाचा नाही. पंजाब नॅशनल बँकेमध्ये झालेला भ्रष्टाचार हा का मागच्या 7 वर्षाचा नाही. पण बँकिंग पॉलिसी एवढ्या लूज होत्या
आणि मग पुढं तरी कोणाला तरी हा फुगा फोडावा लागणार होता. प्रत्येकाला असं वाटायचं की मी प्रधानमंत्री आहे, माझ्या काळात जर हा फुगा फुटला तर माझ्यावर आरोप होईल. पण हे प्रधानमंत्री मोदींचं नेतृत्व होतं, त्यांचं विजन होतं, त्यांचे विचार होते की त्यांनी निर्णय घेतला की जे काही जुन्या काळात घडलेलं आहे हे घाण साफ करायची वेळ आज आलेली आहे, ती जबाबदारी मी घेतो. आणि त्याची सुरुवात मागच्या 3 वर्षापासून केंद्र सरकारने घेतली आणि आज हळूहळू देश आपला सावरण्यातून याच्यातून प्रयत्न करतोय. पण पतसंस्थेच्या माध्यमातून ह्या बँकेवर होणाऱ्या कारवाईच्या कालावधीमध्ये पतसंस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना आधार देण्याचं काम संस्था आणि इतर पतसंस्थेने केलं. आणि त्याच्यामध्ये फार मोठा वाटा समताचा राहिला, काकांचा राहिला. आणि म्हणून मला आज आनंद वाटतो की अजून एक पतसंस्था, अजून एक शाखा या संस्थेची या ठिकाणी उघडते. मला पूर्णपणे विश्वास आहे की या संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना कर्ज मिळण्यासाठी चांगली मदत होईल. आणि जे काही पतसंस्थेचं नाव समाजामध्ये खराब झालेलं आहे ते चांगलं करण्यासाठी हातभार निश्चित लागेल. प्रास्ताविकात काका कोयटे म्हणाले, समता पतसंस्थेची 9 वर्षापूर्वी नगरमध्ये शाखा सुरू केली आहे. तब्बल 30 कोटींच्या ठेवी या ठिकाणी जमा झाल्या आहेत. नगर आता विस्तारत आहे, त्यामुळे येथील ग्राहकांना उपनगरातही अत्याधुनिक डिजिटल सुविधा मिळणार आहे. समता पतसंस्थेच्या 12.5 कोटीच्या ठेवींना लिक्विडिटी बेस प्रोटेक्शन फंड योजनेचे संरक्षण आहे. मात्र दुर्दैवाने ही अभिनव व पतसंस्थांना संरक्षण देण्याची योजना राज्य सरकार स्वीकारत नाहीये. आमदार संग्राम भैया जगताप यांनी यासाठी सहकार मंत्रीकडे पाठपुरावा करावा. राज्य सरकार सहकार्य करत नसल्याने खासदार विखे यांनी त्यास केंद्रीय मंत्रिमंडळातून परवानगी मिळवून द्यावी. देशातील सर्वात अत्याधुनिक सेवा समता पतसंस्थांमधून मिळत आहेत. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच सुविधा सुरू केली आहे. खासदार व आमदार ही जोडगोळी एकाच व्यासपीठावर आणली आहे. यांच्या माध्यमातून नगरचा चांगला विकास व्हावा असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही नगरची दुसरी शाखा, पहिली शाखा मार्केट यार्ड चौकामध्ये 9 वर्षापूर्वी आम्ही सुरू केली. आणि या 9 वर्षामध्ये जवळपास 30 कोटी रुपयांच्या ठेवी, 30 कोटी रुपयांचा विश्वास नगरकरांनी आमच्यावर दाखवला आणि आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला. आणि आम्ही बघितलं की नगर आता या भागामध्ये विस्तारत आहे. हे जे नवं नगर आहे, सावेडीमध्ये जास्त विस्तार होत आहे. त्याही ठिकाणच्या आमच्या ग्राहकांची मागणी होती की आम्हाला मार्केट यार्डमध्ये यायला लांब पडतं, तेव्हा या भागात सुद्धा आपली एक शाखा काढावी. आणि त्या विनंतीला मान देऊन, त्या आग्रहाला मान देऊन या ठिकाणी आज ही शाखा प्रेमदान चौकासारख्या मोक्याच्या जागामध्ये आम्ही सुरू करत आहोत. गेल्या 9 वर्षामध्ये 30 कोटी रुपयांच्या ठेवी मिळवत असताना मला सांगायला आनंद वाटतो की 7,000 सभासद आमच्या नगर शाखेशी जोडले गेलेले आहेत. 7,000 सभासदांच्या व्यतिरिक्त महिला बचत गटाचं जे काही काम आम्ही करतो त्या माध्यमातून सुद्धा जवळपास 3200 महिला या आमच्या पतसंस्थेशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि त्या महिलांच्या माध्यमातून आम्ही जो काही व्यवसाय करतो, महिला बचत गटांच्या माध्यमातून नगरला अद्याप सुरू केलेलं नाही, पण कोपरगाव महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादनं आज जे दादा आणि भैया आपल्याला जे बुके दिले अगरबत्तीचे, ते त्या अगरबत्ती आणि ते कापूर हा महिला बचत गटांनी तयार केलेला आहे. म्हणजे महिलांच्या हाताला काम देण्याचं एक व्यवसाय या पतसंस्थेच्या मार्फत, व्यवसाय म्हणणार नाही मी त्याला, सेवा आम्ही या बचत गटाच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. त्यामध्ये काही आमच्या अडचणी सहकार खात्याकडून निश्चितपणे आहे. या स्वागताच्या किंवा उद्घाटनाच्या प्रसंगी मी त्याचा उहापोह करणार नाही. परंतु दादा, या आमच्या समता पतसंस्थेच्या 35 वर्षापूर्वी आम्ही कोपरगावमध्ये छोट्याशा जागेमध्ये ही संस्था स्थापन केली. आणि या 35 वर्षामध्ये 660 कोटी रुपयांच्या ठेवी आणि 475 कोटी रुपयाचं कर्ज वाटप आणि जवळपास 0% NPA परंपरा आम्ही आतापर्यंत कायम राखलेली आहे. आणि यामध्ये दादा आणि भैया मला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही नगर जिल्ह्यामध्ये जी लिक्विडिटी बेस प्रोटेक्शन फंडाची संकल्पना सुरू केलेली आहे, सहकार खात्याच्या मान्यतेनं, आहेर साहेबांच्या मान्यतेनं, तिच्या माध्यमातून जे काही ठेवींना आम्ही संरक्षण देतो, समता पतसंस्थेच्या दादा जे रिझर्व्ह बँकेचं इन्शुरन्स कंपनी आहे तिच्यामार्फत फक्त 5 लाखांच्या ठेवींना संरक्षण दिलं जातं. मी दाव्यानिशी सांगू इच्छितो की समता पतसंस्थेच्या 12.5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी आणि समता पतसंस्थेचे जे काही ठेवीदार आहेत
99.35% ठेवीदार समता पतसंस्थेचे सुरक्षित आहेत. त्यांच्या ठेवी आम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही क्षणी परत देऊ शकतो. फक्त या आमच्या ही जी काही संकल्पना आम्ही आणलेली आहे तिला दुर्दैवानं भैया सहकार खात्याची मान्यता मिळत नाही. आम्ही त्याच्याकरता किती लढतो आहे आहेर साहेबांना माहीत आहे. आणि ही मान्यता भैया तुम्ही आम्हाला सहकार खात्याकडून महाराष्ट्र शासनाकडून मिळून द्यावी. नाही दादा तुमच्याकडे मी येतो. आणि महाराष्ट्र सरकार जर मान्यता देत नसेल तर आम्हाला केंद्र शासनाच्या अखत्यारीत घ्यावं. आम्हाला हे सुरक्षित अमित शहाजींकडे जे काय आता सहकार खातं आलेलं आहे त्याच्यामुळे दादा आमच्या अपेक्षा निश्चितपणे वाढलेल्या आहेत. आणि त्या बाबतीत अमित शहांची आणि माझी भेट तुम्हीच तुमच्या निवासस्थानी घालून दिली होती. तेव्हा अमित शहांनी आम्हाला निमंत्रण पण दिलेलं यायचं तर तुम्ही आमच्या समवेत आमच्या पतसंस्था चळवळीची वकिली करण्यासाठी यावं. आम्ही फी काही वकिलीची तुम्हाला देणार नाही परंतु आमचं वकिली तुम्ही त्या ठिकाणी अमित शहा साहेबांकडे करावी असं एक विनंती या निमित्तानं करतो. आणि समता पतसंस्थेनं दादा आणि भैया एक अत्याधुनिक बँकिंग माझी तुम्हाला दोघांना विनंती आहे. भैया तर आलेले दादा पण एक 10 मिनिटाकरता आलेले आहे. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये कशी आणलेली हे बघण्याकरता आपण एकदा कोपरगावला या. नेटविंग जी सॉफ्टवेअर कंपनी आहे त्याच्या घाडगे साहेबांचा आपण सत्कार केला. यांच्या सहकार्यानं जास्तीत जास्त अत्याधुनिक तंत्रज्ञान पतसंस्था चळवळीमध्ये आणण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. पेपरलेस बँकिंग, मोबाईल बँकिंग, व्हाउचरलेस बँकिंग असे वेगवेगळे कन्सेप्ट या पतसंस्था चळवळीमुळे मी पुन्हा एकदा दावा करू इच्छितो देशामध्ये कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा खासगी बँकांमध्ये नसतील इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आम्ही समता पतसंस्थेमध्ये आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. QR कोड असेल, शुअर पेमेंट शुअर सेल प्रणाली असेल आणि हे सगळे कन्सेप्ट आम्ही राज्यभर राबवण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी उपस्थित असलेल्या नगरकरांना आणखी एक बाब मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की घरपोच बँकिंग सेवा जी आम्ही सुरू केलेली आहे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांकरता सेवानिवृत्तांकरता दादा केंद्र सरकारच्या वतीनं सेवानिवृत्तांना जे काही अनुदान दिलं जातं जो काही निधी दिला जातो तो वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जमा होतो आणि त्या सेवानिवृत्त नागरिकांना घरून त्या राष्ट्रीयकृत बँकेपर्यंत जाईपर्यंत रिक्षाला 50 रुपये खर्च करावं लागतात. जायला 50 रुपये, यायला 50 रुपये, 2-2 तास उन्हातानामध्ये उभं राहावं लागतं. समता पतसंस्थेनं घरपोच बँकिंग सेवा देण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्या सेवानिवृत्ताचं किंवा त्या ज्येष्ठ नागरिकांचं भारतातल्या कोणत्याही बँकेमध्ये खातं असू द्या आमचा प्रतिनिधी त्या सेवानिवृत्ताच्या त्या ज्येष्ठ नागरिकाच्या घरी जाईल आणि घरी जाऊन त्याला ते पेमेंट कोणत्याही बँकेतलं केलं जाईल अशा प्रकारची सुविधा नगरकरांच्या सेवेत आम्ही आता नव्यानं आणलेली आहे. तर तिचाही नगरकरांनी निश्चितपणे लाभ घ्यावा. आणि दादांना भैयांना आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो खरं तर ही जोडगोळी व्यासपीठावर आणणं हे काही साधं काम नाही. DM आज सकाळीच वर्तमानपत्रामध्ये मी वाचलं यांचं नातं काय आहे ते सगळ्यांनी वाचलं. लिव्ह अँड रिलेशनशिपचं नातं आहे. म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर नेते मंडळींनी कसं एकत्रित यावं याचं एक आदर्श उदाहरण नगरमध्ये दादा आणि भाईंनी दाखवून दिलेलं आहे. राजकारणाच्या वेळेस दोघं निश्चितपणे राजकारण करतील पण विकासाच्या मुद्द्यावर ही दोघंही दादा आणि भैया एकत्र असतात. आणि या भागाचा विशेषतः जो काही विकास नगरचा होतो आहे विशेषतः नगरचा जो काही फ्लायओव्हर होतो आहे तो फ्लायओव्हर या दोघांच्या जोडगोळीमुळे होत आहे. आणि या फ्लायओव्हरच्या माध्यमातून नगरचा विकास हा असाच पुढे जात राहील. नगरला अच्छे दिन दादा हे निश्चितपणे तुमच्या जोडगोळीमुळे येतील याची सर्व नगरकरांना निश्चितपणे दादा खात्री आहे. आणि त्यात शुभेच्छा तुम्हाला आमच्याही पतसंस्था चळवळीच्या वतीनं द्याव्यात म्हणूनच या ठिकाणी आपल्याला आमंत्रण केलेलं आहे. आणखी एक बाब मी दोघांच्याही निदर्शनाला आणून देऊ इच्छितो. मी आताही उल्लेख केला आहेर साहेबांना की सहकार खात्यानं थोडंसं धोरण पतसंस्था चळवळ कशी वाढेल असं धोरण निश्चितपणे ठेवलं पाहिजे. कारण आता बँकांमध्ये आणि आमच्यामध्ये काही फारसा फरक राहिला आहे असं मला वाटत नाही. बँकांमध्ये डिमांड ड्राफ्ट होते ते आता संपले. बँकामध्ये चेक सुविधा होती जी आमच्याकडे नाही. पुढच्या 2 वर्षामध्ये दादा आणि भैया चेक हे नाव सुद्धा ऐकायला मिळणार नाही. एवढंच काय रस्त्यावर कोपऱ्यामध्ये आपण जे ATM बघतो 2 ते 3 वर्षांनी हे ATM सुद्धा आपल्याला बघायला मिळणार नाही. तर सगळं मोबाईल बँकिंग झालेलं आहे, पेपरलेस बँकिंग झालेलं आहे. आणि त्याही पुढे जाऊन पुढच्याच महिन्यामध्ये कोपरावला आम्ही एक मोठा कार्यक्रम करतोय क्लाउड बँकेचा की माझी शाखा जरी कोपरावात असेल
तर मुंबईला बसणारा माणूस सुद्धा समताच्या कोपरगाव किंवा नगर शाखेमध्ये व्यवहार करू शकेल. मुंबईला बसून, नागपूरला बसून किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी बसून तो व्यवहार निश्चितपणे करू शकेल. अशा प्रकारचं क्लाउड बँकिंग सुद्धा येत्या जास्तीत जास्त 1 महिन्यामध्ये गाडगे साहेब द्यायचा काही शब्द त्यांना ते आणल्यानंतर मला सांगा, बँकांच्या तंत्रज्ञानापेक्षा सुद्धा जास्त पुढचं तंत्रज्ञान जर आमच्याकडे असेल तर बँकांमध्ये आणि पतसंस्था चळवळीमध्ये फरक तो काय राहिला. आणि त्यामुळे विशेषतः बँकांवर जे काही रिस्ट्रिक्शन येत आहे नागरी सहकारी बँकांवर, ते रिस्ट्रिक्शन नक्की चुकीचे आहे. परंतु रिझर्व्ह बँक मागे हटायला तयार नाही. तुम्ही म्हणाल तर 27 तारखेला दादा सतीशजी मराठे यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे नगरला. कालच मला साहेबांचा फोन आला होता. त्या ठिकाणी बँकांचे प्रतिनिधी सुद्धा त्यांना भेटणार आहेत. परंतु रिझर्व्ह बँक मागे हटायला तयार नाही. आणि त्यामुळे नागरी सहकारी बँकांपेक्षा सुद्धा पतसंस्था चळवळीला हे निश्चितपणे चांगले दिवस पुढच्या कालावधीमध्ये येणार आहेत. आणि मी सर्व ग्राहकांना सांगू इच्छितो, पतसंस्थांमध्ये ठेवलेला पैसा हा स्थानिक रोजगार निर्मिती करता वापरला जातो. प्रारंभी समताचे संचालक संदीप कोयटे यांनी स्वागत करताना समता पतसंस्थेच्या अत्याधुनिक सुविधांची माहिती दिली. यावेळी समता पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन काका कोयटे, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा, ज्येष्ठ अर्थतज्ञ RD मंत्री संचालक जितेंद्र शहा व संदीप कोयटे, व्यंकटेश मल्टीस्टेटचे चेअरमन अभिनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते DM कांबळे, पतसंस्थेचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड आदींसह विविध क्षेत्रातील नागरिक, ठेवीदार, कर्जदार व सभासद उपस्थित होते. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.